मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामध्ये आज मराठी विषयाचा काळ हा घटक आपण पाहणार आहोत. मागच्या इयत्तेमध्ये आपला काळ हा घटक झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे काळाचे 3 मुख्य प्रकार कोणते? काळाचे प्रकार किती आहेत? 3 आहे. बरोबर आहे. कोणकोणते? भविष्यकाळ, वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ, तिसरा भविष्यकाळ. बघा, हे काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता वर्तमान काळ म्हणजे काय? तर आपल्याला एखादं वाक्य दिलं तर त्या वाक्याच्या क्रियापदावरून आपल्याला काय होत असतो? काळाचा बोध होत असतो. म्हणजे त्या वाक्यामध्ये जी क्रिया घडत आहे ती क्रिया कधी घडली म्हणजेच काळ. आता तुम्हाला मी इथे एक वाक्य देते. रमेश काल गावाला गेला. बघा, रमेश काल गावाला गेला. आता ह्याच्यामध्ये क्रियापद कोणता आहे? क्रियापद कोणता आहे? गेला. बरोबर की नाही? क्रियापद कोणता आहे? गेला. आता या गेला या क्रियापदावरून आपल्याला कळतं का नाही तो कधी गेलाय? कधी गेला? काल गेलेला आहे. म्हणजे तो आत्ता जातोय का? नाही. जाणार आहे का? उद्या जाणार आहे का? नाही. तर तो कधी गेलेला आहे? काल. म्हणजे कुठं? भूतकाळामध्ये जी क्रिया घडून गेलेली आहे त्याला म्हणायचं भूतकाळ. जी क्रिया आता घडत आहे म्हणजे मी आता तुम्हाला शिकवते की नाही, तर ती क्रिया घडत आहे त्याला म्हणायचं वर्तमान काळ. आणि उद्या जी क्रिया घडणार आहे किंवा जी थोड्या वेळाने क्रिया घडणार आहे त्याला म्हणायचं भविष्यकाळ. काय म्हणायचं? भविष्यकाळ. आता मी थोड्या वेळाने तुमचा अभ्यास चेक करणार आहे. ती क्रिया सुद्धा कशात घडणार आहे? भविष्यकाळामध्ये. आपण थोड्या वेळाने जेवणार आहे म्हणजे आपण जी क्रिया इथून पुढे करणार आहोत त्याला म्हणायचं भविष्यकाळ. आणि आता जी क्रिया आपली चालू आहे त्याला काय म्हणायचं? वर्तमान काळ. आणि काल जी क्रिया घडून गेलेली आहे त्याला काय म्हणायचं? भूतकाळ. म्हणजे वर्तमान काळ म्हणजे आज, आत्ता. आज, आत्ता. भूतकाळ म्हणजे काय? काल. आणि वर्तमान काळ म्हणजे काय? उद्या. उद्या थोड्या वेळाने ज्या क्रिया आपण करणार आहोत त्याला म्हणायचं भविष्यकाळ. एवढं समजलं तुम्हाला? समजलं का? आता आपण एकच वाक्य 3 काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय करू शकतो? वाचू शकतो, लिहू शकतो. उदाहरणार्थ बघा, मी गाणे गातो. मी गाणे गातो म्हणजे मी आता गात आहे. बरोबर की नाही? हे वाक्य कशातलं झालं? वर्तमान काळातलं. त्याच्यानंतर आता मी काल गाणं गायले की नाही, आपल्याला भूतकाळातलं वाक्य करायचंय. तर कसं येईल? मी गाणे गायले म्हणजे मागं गायले. मी गाणे गायले हे कशातलं आलं? भूतकाळ. आणि भविष्यकाळातलं कसं येईल? मी गाणं गाईन. उद्या गाईन, थोड्या वेळाने गाईन. मी गाणे गाईन उद्या, आता थोड्या वेळाने. त्याला काय म्हणायचं? मी गाणं गाईन. त्याला म्हणायचं हे समजलं? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ.
याच्यावरचं आपण काय करायचंय, या घटकावर आधारित प्रश्न कसे येतात ते आपल्याला पाहिजे. प्रश्न कसे येतात तर ह्याच्यावरती साधे प्रश्न येतात. खाली दिलेल्या वाक्यामधला काळ ओळखा, खाली दिलेल्या शब्दाचे वर्तमानकाळी रूप ओळखा, खाली दिलेल्या शब्दाचे भविष्यकाळी पर्याय ओळखा, भूतकाळी, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळातले आपल्याला पर्यायापैकी कोणताही एक शब्द निवडावा लागेल किंवा वाक्य दिलं जाईल आणि ते वाक्य कोणत्या काळामधलं आहे हे आपल्याला ओळखावं लागेल. समजलं? आता पान नंबर 17 काढा. याच्यामध्ये बघा आता आपल्याला, आता इथं आपल्याकडे स्क्रीन नाही, तुमच्या समोर गाईड आहे. प्रत्येक प्रश्न आपण वाचून सोडवूया. नमुना प्रश्नातला पहिला प्रश्न आहे बघा, खाली दिलेल्या वाक्याचा योग्य काळ असणारा पर्याय निवडा. आपल्याला आता इथं वाक्य वाचायचंय आणि वाक्याचा काळ कोणता आहे ते ठरवायचंय. आपल्या पुस्तकातलंच वाक्य बघा, कालच आमची मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली. आता कालच आलंय, बरोबर की नाही विशाल? कालच हा शब्द आलाय. काल म्हणजे कधी? आजच्या अगोदरचा दिवस. कालच वाहून गेली म्हणजे हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? भूतकाळातलं आहे. पर्याय नंबर 2. कोणतीही टिक करायची नाही, घरी गेल्यावर परत वाचून सोडवायचं. पर्याय नंबर 2 भूतकाळ. दुसरा बघा, खालील क्रियापदापैकी वर्तमान काळी योग्य क्रियापदाचा योग्य पर्याय निवडा. आता इथं आपल्याला पर्याय दिलेत आणि त्या पर्यायामधलं वर्तमान काळी पर्याय आपल्याला निवडायचे. बघा पहिला आहे भेटला. कधी भेटला? काल माझा मित्र मला भेटला होता. बघा भेटला हा कधी कशात येतोय? भूतकाळामध्ये येतो. काल भेटला होता. भेटे, मला तो रोज भेटे. भूतकाळाचा पर्याय आहे आम्ही उद्या भेटू. आम्ही उद्या भेटू भविष्य काळाचा आहे आणि आम्ही रोज भेटतो वर्तमान काळाचा हा पर्याय आहे. म्हणजे वर्तमान काळी क्रियापद कोणत्या पर्यायात आहे? पर्याय नंबर 4 मध्ये आहे. तिसरा बघा, खालील क्रियापदापैकी भूतकाळी क्रियापदाचा योग्य पर्याय निवडा. बघा गेले, आमचे बाबा काल गावाला गेले म्हणजे हा कसला पर्याय आहे? भूतकाळातला आहे. आमचे बाबा उद्या गावाला जाणार भविष्यकाळी आहे. आई मला मारेल भविष्य काळाचा आहे, घरी गेल्यावर मारणार आहे की नाही? मारेल. पळतो वर्तमान काळात आहे. मी पळतो हा वर्तमान काळ आहे. म्हणजे भूतकाळी पर्याय कोणता आहे? गेले. पर्याय नंबर 1. प्रश्न 4 बघा, खाली दिलेल्या क्रियापदापैकी भविष्यकाळी क्रियापदाचा योग्य पर्याय निवडा. आता भविष्यकाळी पर्याय बघायचे आपल्याला. पाहिजे, मला खोडरबर पाहिजे. कुठला काळ असेल अथर्वा? मला खोडरबर पाहिजे. अरे मला खोडरबर द्या आता, पाहिजे मला. वर्तमान काळ आहे. लागेल, मला लागेल इथून पुढे लागणार आहे की नाही? मला भूक लागेल म्हणजे भविष्यकाळी आहे. अरे लागले आहे, लागेल नाही, लागले. मला पायाला लागले. काल लागले, परवा लागले, भूतकाळाचा आहे. दिसत, मला रोज दिसत, मला रोज आजी दिसत. शाळेत येताना वर्तमान काळ रोज दिसतात ना. मला रोज आजी दिसत वर्तमान काळ. आणि आम्ही उद्या गावाला गेलेले असू भविष्यकाळ. मग भविष्यकाळी क्रियापद कोणता आहे? पर्याय नंबर 4 असू. 5वा प्रश्न बघा, खालील दिलेल्या वाक्यातून भविष्यकाळी वाक्याचा पर्याय क्रमांक निवडा.
भविष्य काळातलं वाक्य निवडायचं आहे आपल्याला. रान पाखरा रोज सकाळी येशी माझ्या घरा. बघा जिथं रोज किंवा आत्ता असे शब्द आहेत तिथं कोणता काळ असणार आहे? वर्तमान काळ असणार आहे. दुसरा पर्याय बघा, रेशमाला तिची आई उठवते. अरे क्रिया चालू आहे ना उठवण्याची. वर्तमान काळ क्रिया चालू आहे. रेशमाला तिची आई उठवते, हलवून उठवते, क्रिया चालू आहे म्हणजे ती काय आहे? वर्तमान काळ. समुद्रात पोहून जावे. भविष्य काळ. आत्ता पोहतोय का? नाही. पोहलाय का? नाही. तर त्याला वाटते पोहून जावे. पोहून जावे, भविष्यामध्ये पोहून जावे. आणि त्यांना भेटला एक ससा. त्यांना भेटला एक ससा. वर्तमान काळ. मग आपल्याला काय शोधायचंय? भविष्यकाळी वाक्य कोणतं होतं? पर्याय नंबर 3, समुद्र पोहून जावे. ठीक आहे. हे सरावासाठी नमुना प्रश्न होते. आपण आता सरावासाठीचे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1 ते 4 साठी खालील दिलेल्या वाक्याचा योग्य काळ असणारा पर्याय क्रमांक निवडा. बघा, योग्य काळ निवडायचा आहे. वाक्य दिले, गुडघ्या इतक्या पाण्यातून आरामात जाशील. तो जातोय का? नाही. गेलाय का? जाशील म्हणजे तू आत्ता थोड्या वेळाने जाशील म्हणजे कोणता काळ? भविष्य काळ. पर्याय नंबर 3. दुसरा बघा, डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात. कायम मिळतात ते, आता सुद्धा मिळतात. बरोबर की नाही? म्हणजे पर्याय नंबर 1 वर्तमान काळ. तिसरा बघा, मी कुणाशीही जास्त बोलत नसे. मी कुणाशीही जास्त बोलत नसे. पाठीमागं बोलत नसे आहे की नाही? मी कुणाशीही जास्त बोलत नसे. पाठीमागं मी कुणाशीही जास्त बोलत नसे म्हणजे हा काळ कोणता आहे? भूतकाळ. पर्याय नंबर 2. पुढे बघा, आपापसात काहीसे कुजबुजले. ते कुजबुजून झालंय त्यांचं. मग जरा वाक्याचा विचार करा. वाक्य अशीच असणार आहे तुमची, तुम्हाला गोंधळात टाकणारी वाक्य असणार आहे. आपापसात काहीसे कुजबुजले म्हणजे कुजबुजून झालंय त्यांचं. कुजबुजतात, कुजबुजतात असं जर असतं बघा, कुजबुजले. कुजबुजतात. आता हे शब्द आहे बघा. आता कुजबुजले म्हणजे त्यांचं ते कानात बोलून झालेलं आहे. आणि कुजबुजतात म्हणजे काय? तर आता ते बोलतायत कानात काहीतरी. कुजबुजले म्हणजे माहिती आहे ना? शिकवताना दुसऱ्या कानातच काहीतरी बोलायचं. हळूच कानात बोलणे त्याला काय म्हणायचं? कुजबुजणे. तर त्यांचं कुजबुजून झालंय म्हणजे हा काय आहे? भूतकाळ. आणि कुजबुजतात असं असेल तर काय असेल? आणि कुजबुजणार असतील तर भविष्यकाळ. म्हणजे आपापसात काहीसे कुजबुजले ह्याचा काळ कोणता येतोय? भूतकाळ. पर्याय नंबर 2. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5 ते 6 साठी खालील क्रियापदापैकी वर्तमान काळी क्रियापदाचा योग्य क्रमांक निवडा. आपण वर्तमान भूतकाळी निवडले. आता आपल्याला कोणते निवडायचे? वर्तमान काळी निवडायचे. बघा, पाहिले. काल मी भूत पाहिले. भूतकाळ. पर्याय नंबर 2 बघा, पाहतो. मी आता चित्र पाहतो. वर्तमान काळ. मी घरी जाऊन नाही, पाहिले आणि पाहिलं एकच बघा. मी भूत पाहिले आणि मी भूत पाहिलं. दोन्हीचा काय येतोय? भूतकाळच येतोय. पर्याय नंबर 4 पाहू.
काय भविष्यकाळ. आम्ही उद्या पिक्चर पाहू. काय भविष्यकाळ. मग वर्तमान काळाचं शोधायचं आहे आपल्याला. पर्याय नंबर 1 काय आहे? पाहिले भूतकाळ. पर्याय नंबर पाहतो 2 वर्तमान काळ. मी चित्र पाहतो म्हणजे काय? वर्तमान काळ. मी भूत पाहिले भूतकाळ. हां आणि पाहू भविष्यकाळ. मग कोणतं येणार वर्तमान काळ रूप? पाहतो. पर्याय नंबर 2 पाहतो. 6वं बघा. असे. मी रोज मंदिरात जात असे. माग जात असे. पाठीमागच्या दिवसांमध्ये जात असे म्हणजे तो काय आहे? भूतकाळ आहे. होता. काल मला ताप आला होता. भूतकाळ. माझ्याकडे 2 पेन आहेत. आत्ता आहेत का नाही? मग तो काय आहे? वर्तमान काळ. घेतला. मी आज सकाळी 1 पेन घेतला. मग घेतला म्हणजे कोणता? भूतकाळ झाला ना. मग कोणता आहे भविष्यकाळी रूप? माझ्याकडे 2 पेन आहेत. बरोबर की? मग कोणता आहे? पर्याय नंबर 3 आहे. बघा प्रश्न. अगं कितीला शाळा आहे? तू कितीला येती? पर्याय क्रमांक 7 ते 8 साठी. खालील क्रियापदापैकी भूतकाळी क्रियापदाचा पर्याय क्रमांक निवडा. बघा. मिळवा. मिळवा. अक्षरगंगा परीक्षेमध्ये तुम्ही चांगले मार्क मिळवा. ज्यावेळेस परीक्षा येईल त्यावेळेस अभ्यास करून मिळवा. आहे की नाही? भविष्यकाळ. मिळत. मिळत. हा भूतकाळ. मला चांगले मार्क मिळत. मिळाले. वर्तमान काळ. आणि मिळेल भविष्यकाळ. मग वर्तमान काळी रूप कोणता आहे? सॉरी भूतकाळी रूप कोणता आहे? मिळत. मला परीक्षेत चांगले मार्क मिळत. मागच्या वर्षी मिळत. त्याच्या पाठीमागच्या वर्षी मिळत. म्हणजे भूतकाळी रूप कोणता आहे? पर्याय नंबर 2 मिळत. 8वा प्रश्न बघा. खाऊ. आपण डबा खाऊ. भविष्यकाळ. थोड्या वेळाने खायचंय. हा गाऊ. करी. भूतकाळ. हा आई रोज शिरा करी. सॉरी आई शिरा नाही. करीचं वाक्य काय ते म्हणजे करी हा शब्द भूतकाळातलाच आहे. हा आणि 4थं बघा. घरी. घरी हे तर काय आहे? नाम आहे. म्हणून भूतकाळी रूप कोणता आहे? पर्याय नंबर 3 करी. 9 ते 10 साठी प्रश्न बघा. खाली दिलेल्या क्रियापदापैकी भविष्यकाळी क्रियापदाचा योग्य पर्याय निवडायचा. वाचले भूतकाळी आहे. गेला भविष्यकाळ. गेला. गेला भूतकाळात गेला तो. मारले. सॉरी मारेल. मारेल भविष्यकाळ. आणि पळाला भूतकाळ. म्हणजे भविष्यकाळी रूप कोणता आहे? मारेल. भविष्यकाळी रूप कोणता आहे? मारेल. पर्याय नंबर 3. 10वा बघा. जात. आम्ही जात असू. आम्ही रोज व्यायाम करायला जात असू. कधीचा आहे हा काळ? भूतकाळाचा आहे. जाई. मी रोज पळायला जाई. हा जाणार. मी व्यायामाला जाणार. कधी जाणार आहे?
भविष्य काळामध्ये जाणार आहे. म्हणजे जाणारचा काळ कोणता आहे? भविष्यकाळ. जातो वर्तमान काळ. म्हणजे भविष्यकाळी कोणतं क्रियापद आहे? जाणार. पर्याय नंबर 3. 11वा प्रश्न. खाली दिलेल्या पर्यायातील वर्तमान काळी वाक्याचा पर्याय क्रमांक निवडा. हसण्यासाठी जन्म घेतला. जन्म कधी घेतो रे आपण? जन्म कधी घेतो? पाठीमागे भूतकाळामध्ये घेतो, बरोबर की नाही? म्हणजे हे वाक्य कुठलं आहे? भूतकाळातलं आहे. रस्त्यात पाय घसरून पडला. रस्त्यात पाय घसरून पडला, हे सुद्धा भूतकाळातलं वाक्य आहे. येताना रस्त्यात पाय घसरून पडला, भूतकाळी वाक्य आहे. बाबा बाहेर गावी जातात. सॉरी, बाबा बाहेर गावी जातात. आत्ता जातात. जाणार म्हणले का? जातात. म्हणजे बाबा बाहेर गावी जातात हे वाक्य कसं आहे? वर्तमान काळी. क्रिया सुरू आहे. ताईने सुंदर पेन दिले. ताई सुंदर पेन देते आहे का? क्रिया चालू आहे का? पेन देण्याची क्रिया घडून गेली. भूतकाळ. पेन देण्याची क्रिया घडून गेलेली आहे म्हणून ते काय आहे? भूतकाळी. मग वर्तमान काळी वाक्य कोणतं आहे? बाबा बाहेर गावी जातात. पुढचं बघा. खालील दिलेल्या वाक्यातील भूतकाळी वाक्याचा पर्याय क्रमांक निवडा. कालचा दिवस फारच मजेत गेला. वाक्याचा काळ सांगा. कालचा म्हटल्यानंतर सहजच वाक्याचा काळ कोणता आहे? भूतकाळ आहे. अनेक पक्षी उडत आहेत. वर्तमान काळ. आम्ही काळू मामाच्या आंब्याकडे निघालो. तुम्ही वाक्याची क्रिया बघत जाऊ. ती थांबा. ती चालू आहे, पूर्ण झाली आहे का घडून गेली? आता आम्ही काळू मामाच्या आंब्याकडे निघालो. क्रिया कशी आहे? चालू आहे. मग कोणता काळ असणार आहे? वर्तमान काळ असणार आहे. खाऊ त्यांना सगळ्यांना मिळणार. भविष्यकाळ. खाऊ देतात का? नाही. तर खाऊ मिळणार आहे म्हणून ते वाक्य कसं आहे? भविष्यकाळी आहे. मग भूतकाळी वाक्य कोणतं आहे? कोणता आहे? पर्याय बघा. कालचा दिवस फारच मजेत गेला आहे. पर्याय नंबर 1 चं वाक्य काय आहे? तर भूतकाळी वाक्य आहे. अशा पद्धतीने आपल्याला काळ आणि काळावर आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेत येणार आहे. तुम्ही जर त्या वाक्यामध्ये जर तुम्हाला फक्त क्रियापद दिलं असेल तर ते वाक्याला जोडून बघा. आता गेला हा क्रियापद तुम्हाला दिलेला आहे. कोणतं? गेला. आणि तुम्हाला या क्रियापदाचा काळ ओळखायचा आहे. गेला. मग ह्याला काय करायचं? वाक्य जोडून बघायचं. काल माझा मित्र गावाला गेला. मग वर्तमान काळ का म्हणला? गेला. क्रिया पूर्ण झाली. जातो आहे का? गेलाय तो. म्हणजे क्रिया पूर्ण झाली आहे, बरोबर आहे की नाही? दुसरं बघा क्रियापद. खातो. वर्तमान काळ. बघा ना कशाची क्रिया आहे? खाण्याची क्रिया आहे. मी गुलाबजाम खातो. मग क्रिया बघा. क्रिया घडलीये का घडत आहे का घडणार आहे आणि त्यावरून तुम्ही त्या क्रियापदाचा काळ ठरवू शकता. याच्यामध्ये 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय? तर क्रिया. त्यातली क्रिया बघायची. क्रिया घडून गेलेली असेल तर तो कोणता काळ? क्रिया घडत असेल तर तो कोणता काळ? आणि क्रिया घडणार असेल तर तो कोणता काळ? भविष्य. एवढ्या 3 गोष्टी लक्षात ठेवला. हा घटक अतिशय सोपा आहे. समजला का? काही अडचण नाही? ठीक आहे.